आरक्षण जीआर विरोधात ओबीसी आक्रमक. भुजबळांनीही दिलं सरकारला आव्हान. आरक्षणाचा लढा कोर्टात जाणार. मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात ओबीसी समाजानं वज्रमूठ आवळली. ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहे. तर मुंबई ओबीसींच्या बैठकांसाठी हॉटस्पॉट ठरली आहे. सलग 2 दिवस बैठकांचा सिलसिला सुरू झालाय. मुंबईच्या बैठकीत ओबीसी नेत्यांनी एकीची वज्रमूठ आवळली. तर भुजबळांनी सरकारला कोर्टात खेचण्याचा निर्धार केलाय. 2-4 दिवस जे आहे, आज ही रजा होती, सगळी सुट्ट्या चालल्या होत्या, त्यामुळे वकील साहेबसुद्धा भेटत नव्हते. परंतु जे आहे 1-2 दिवसामध्ये आमचे कार्यकर्ते जे निश्चितपणे आम्ही काय मुद्दे असतील ते आम्ही कोर्टात गेल्यानंतर कळणार. आम्ही विश्वासात घेतलं होतं असे नेत्यांचं म्हणणं नाही. आहे. हा जीआर आम्हाला दाखवला नाही. एवढंच नाही तर विजय वडेट्टीवारांनीही सरकार ओबीसींची फसवणूक करत असल्याचा हल्लाबोल केलाय. की या जीआरच्या विरुद्ध आता लढाई रस्त्यावर उतरून लढली पाहिजे. 2 पातळीवर लढाई लढली पाहिजे. एक न्यायालयीन लढाई आणि दुसरी रस्त्यावरची लढाई. आणि यासाठी आजच्या बैठकीमध्ये सर्व ओबीसी नेत्यांचं एकमत झालेलं आहे. दुसरीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून मराठा समाजाला देण्यात येणाऱ्या आरक्षणाच्या जीआर विरोधात राज्यभर संघर्ष यात्रा काढण्याची घोषणा केली. मंडल आयोग फक्त महाराष्ट्रापुरता नाही, मंडल आयोग देशभरासाठी आहे. आणि देशभरामधल्या ओबीसीचा रोष आणि ओबीसीला जर एकदा कळलं तर जरांगे आपली काय लायकी होईल. आणि देशभरामध्ये मग तुम्ही किती टक्के मुंबईला ज्या पद्धतीनं तुम्ही इथल्या मुख्यमंत्र्यांना आगतिक बनवलं, तुम्ही देशात असं काय करायला जाईल तर तुमचा चेहरासुद्धा व्यवस्थित म्हणजे तुम्हाला दाखवता येणार नाही. कारण ओबीसी जर अंगावर आला तर देशाच्या पंतप्रधानाला विचार करावा लागेल. मात्र एका बाजूला भुजबळ वडेट्टीवारांसह राज्यभरातील नेत्यांनी सरकार विरोधात एल्गार पुकारलेला असताना दुसऱ्या बाजूला ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे मात्र या बैठकीला हजर नव्हते. तर ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांसाठी ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावेंनी बोलावलेल्या बैठकीला तायवाडे हजर राहणार आहेत. एवढंच नाही तर 10 सप्टेंबरला ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे अस्वस्थ झालेल्या ओबीसींचा उद्रेक शांत करण्यासाठी सरकार प्रयत्न करते. मात्र ओबीसी नेत्यांनी एकीची वज्रमूठ आवळत रस्त्यावरच्या लढाईसोबत न्यायालयीन लढाई लढवण्याचं ठरवलंय. त्यामुळे सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार हे मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई.